हाय एव्हरीवन, गुड इव्हिनिंग. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप सगळे व्यवस्थित असाल आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं इव्हिनिंगचं रुटीन. तसं आत्ता वाजलेले आहेत 6 आणि आम्ही रोज 6 ते 5:30 ते 6च्या दरम्यान आम्ही चहा पितो. म्हणून मी एका साईडला चहा ठेवलेला आहे आणि एका साईडला सानूसाठी सफरचंद उकडवत ठेवले आहेत. मी तिला रोज संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये सफरचंद देत असते. तोपर्यंत मी म्हटलं इकडं आपली भांडी लावून घेऊया, म्हणजे पटापट काम होऊन जातं. दुपारी खूप म्हणजे वेळ झालेला असतो आणि भांडी पण ओली असतात, त्याच्यामुळे मी दुपारी ट्रॉलीला काही भांडी लावत नाही. आणि मी संध्याकाळच्या टायमिंगला लावायचं म्हटलं तर बरं पडतं, कारण की सगळे पाणी वगैरे त्याच्यातून निघून गेलेलं असतं आणि ट्रॉल्या पण खराब होत नाही. म्हणून मी चहा ठेवते आणि मग भांडी लावून घेते पटापट ट्रॉलीला. ह्याच्यामध्ये दोन्ही कामं होऊन जातात माझी. संध्याकाळचा चहा घेतला आणि नंतर लागले दुसऱ्या कामांना. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आणि बेसिक काम म्हणजे कपड्यांच्या घड्या करून ठेवणं. घड्या करून ठेवल्या की व्यवस्थित राहतात कपडे, प्रेस करायची गरज लागत नाही. त्यात सानूचे कपडे छोटे छोटे असल्यामुळे इकडे तिकडे पडतात आणि ती सगळ्या पूर्ण कपडे ज्या त्या वेळेस घडी घालून ठेवले की नंतर ते सापडायलाही बरे पडतात आणि कपाटही एकदम व्यवस्थित राहतं. सारखं सारखं आवरायची गरज पडत नाही. म्हणून मी रोजचे रोज कपडे घडी घालून ठेवते. तोपर्यंत सानूचं मध्ये मध्ये करणं चालू होतं आणि मध्ये मध्ये येऊन कपडे विस्कटणं पण चालू होतं. नंतर मी जरा ओरडल्यावरती तिला बाहेर निघून गेली होती. नंतर तिला खाऊ घातलं आणि संध्याकाळी तिला घेऊन जरा खाली बाहेर पडले. पाऊस असल्यामुळे तिला खाली घेऊन जाताच आलं नव्हतं, त्याच्यामुळे ती खूप घरात बोर झाली होती. म्हणून म्हटलं तिच्यासोबत आपलाही थोडा व्यायाम होईल. खाली नेल्यावरती अशी काय खुश झाली होती की बापरे, कितीतरी वर्षातून आल्यासारखं. तिला खाली नेलं का खूप आनंद होतो. आमचं फ्लॅटमध्ये घर असल्यामुळे खालच्या वातावरणाचा तिचा फारसा काही संबंध येत नाही. म्हणून ज्यावेळेस मी तिला इकडे दत्त मंदिरमध्ये आणते त्यावेळेस ती खूप खुश होते. चला आज तुम्हाला मी आमच्या इथलं सुंदर असं दत्त मंदिर पण दाखवते. दत्त मंदिर मला तरी पर्सनली प्रचंड आवडतं, कारण इथं आल्यावरती आपल्या मनात जो काही स्ट्रेस असेल सगळा निघून जातो. खूप छान आहे वातावरण, तर खूपच मस्त आहे. आतमधून सुद्धा खूप सुंदर आहे सभामंडप वगैरे. आमच्या इथे लहान मुलांचं लसीकरण वगैरे याच मंदिरात ठेवतात. मुलांसाठी तर खूप छान आहे. एकदम शांत वातावरण, मोकळा परिसर, आतमध्ये मोठा सभामंडप आणि इथे आरती पण असते. पण आत्ता आम्ही आरती झाल्यावरती आलो होतो, त्याच्यामुळे आम्हाला आरती काही मिळाली नाही. सकाळी आणि संध्याकाळच्या नंतर भरपूर लोक असतात इथे बसायसाठी, कारण की ज्येष्ठ नागरिकांसाठी वगैरे खूप छान असं शांत परिसर आहे इथला आणि मोकळं वातावरण असल्यामुळे लहान मुलांना पण खेळायला खूप बरं वाटतं. मी तर सानूला नेहमी इथं घेऊन येत असते. म्हटलं आज तुमच्यासोबत पण शेअर करावा इथला परिसर. मंदिराच्या मागच्या साईडला सुंदर असं उंबराचं झाड आहे आणि त्याच्या खाली छोट्याशा मंदिरात श्री स्वामी समर्थांची मूर्ती आहे. ती मी तुम्हाला पुढे दाखवतेच. त्याचबरोबर मागच्या साईडला पेईंग ब्लॉक टाकून मस्त असा कवर केला आहे परिसर, कारण की लोकांच्या पायाला चटके बसू नयेत, तसेच पायामध्ये खडे वगैरे रुतू नयेत म्हणून पूर्णपणे मंदिरांच्या ट्रस्टने व्यवस्थित काळजी घेतलेली आहे. खूप छान मंदिर मेंटेन ठेवलेलं आहे. इथे नेहमी स्वच्छ परिसर ठेवला जातो. आतमध्ये आल्यावर एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या मनात जागृत होत असते. त्यातल्या त्यात माझी तरी श्री स्वामी समर्थांवरती खूप भक्ती आहे, त्याच्यामुळे मी नेहमी इथे येत असते आणि सानूला पण घेऊन येते. इथं येऊन दर्शन घेतल्यावर मन एकदम प्रसन्न होतं. सानू पण बघा कशी जय बाप्पा करते. बाहेरच्या साईडला सुंदर असा मोठा मोकळा परिसर आहे आणि इथं बसायला मुलांना खेळायला वगैरे सगळी सोय केलेली आहे. समोरच्या साईडला गार्डन आहे, तसंच बाजूच्या साईडला इथे मी तुम्हाला अंगणवाडी आणि सहकारी बँक आहे. तर कसा वाटला आमच्या इथल्या दत्त मंदिराचा परिसर मला कमेंट करून नक्की सांगा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.